नमस्कार मित्रांनो, 22 दिवस तब्बल 22 दिवस चालणारी एक आनंद यात्रा म्हणजे वारी, भारतातला सगळ्यात मोठा भक्ती सोहळा जो आषाढी वारी या नावानं आपण ज्याला ओळखतो, तो देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर चालतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज मी तुम्हाला आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण वारीच्या प्रस्थानापासनं पूर्णपणे पंढरपूरला पोहोचेपर्यंतच्या सगळ्या तारखा समजून सांगणार आहे. आणि या तारखा याच्यासाठी आहेत की कुठल्या दिवशी जाऊन कुठे फोटोग्राफी करायची हे तुम्हाला नक्की त्यामुळे नीट कळणार आहे. त्यामुळे या सगळ्या तारखा पण सेव्ह करा, ही रीलच सेव्ह करा आणि तुमच्या त्या फोटोग्राफरला पाठवा ज्याला फोटोग्राफीत काहीतरी छान करायचंय आणि अख्खी वारी शूट करायची आहे. माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे 19 जूनला. 20 जूनला आळंदी ते पुणे असा प्रवास, 21 जूनला पुण्यामध्ये विसावा, 22 जून पुणे ते सासवड, 23 जून सासवड येथे मुक्काम, 24 जून सासवड ते जेजुरी, 25 जून जेजुरी ते वेल्हे, 26 जून वेल्हे ते लोणंद, 27 जून लोणंद ते ताडगाव, 28 जून ताडगाव ते फलटण, 29 जून फलटण ते बरड, 30 जून बरड ते नातेपुते, 1 जुलै नातेपुते ते माळशिरस. नमस्कार मित्रांनो, 22 दिवस तब्बल 22 दिवस चालणारी एक आनंद यात्रा म्हणजे वारी, भारतातला सगळ्यात मोठा भक्ती सोहळा जो आषाढी वारी या नावानं आपण ज्याला ओळखतो, तो देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर चालतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज मी तुम्हाला आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण वारीच्या प्रस्थानापासनं पूर्णपणे पंढरपूरला पोहोचेपर्यंतच्या सगळ्या तारखा समजून सांगणार आहे. आणि या तारखा याच्यासाठी आहेत की कुठल्या दिवशी जाऊन कुठे फोटोग्राफी करायची हे तुम्हाला नक्की त्यामुळे नीट कळणार आहे. त्यामुळे या सगळ्या तारखा पण सेव्ह करा, ही रीलच सेव्ह करा आणि तुमच्या त्या फोटोग्राफरला पाठवा ज्याला फोटोग्राफीत काहीतरी छान करायचंय आणि अख्खी वारी शूट करायची आहे. माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे 19 जूनला. 20 जूनला आळंदी ते पुणे असा प्रवास, 21 जूनला पुण्यामध्ये विसावा, 22 जून पुणे ते सासवड, 23 जून सासवड येथे मुक्काम, 24 जून सासवड ते जेजुरी, 25 जून जेजुरी ते वेल्हे, 26 जून वेल्हे ते लोणंद, 27 जून लोणंद ते ताडगाव, 28 जून ताडगाव ते फलटण, 29 जून फलटण ते बरड, 30 जून बरड ते नातेपुते, 1 जुलै नातेपुते ते माळशिरस. ह्या माळीला लय मोठी किंमत आहे. ह्याची एवढी किंमत या जगात कशालाच नाही. तुमच्याकडे कितीही माळी असू द्या, कितीही सोनं नाणं तुमच्याकडे असू द्या, ही माळ जर असली तर ते सगळं सोनं शोभून दिसतं. ह्या माळीच्या पुढे सगळं फिकं आहे भाऊ. ही माळ जी आहे ना, ही तुळशीची माळ आहे, ही देवाच्या गळ्यातली माळ आहे. ही जर गळ्यात असली ना तर कुठंच तुम्ही उपाशी मारणार नाहीत, कुठंच. बरोबर आहे का नाही? नुसतं ज्ञानोबा तुकाराम लगे गुलाबजाम खायला. लक्षात आलं का नाही? काही कमी नाही. ही माळच अशी महाराज, हिनं अजून कोणी उपाशी मेला नाही.